वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण मिओसिस 1 हे डिव्हिजन कंप्लीट केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मिओसिस सेकंड हे डिव्हिजन पाहणार आहोत. मिओसिस सेकंड इज इनिशिएटेड इमिजिएटली आफ्टर सायटोकायनेसिस. आपण पाहिलं की मिओसिस हे डिव्हिजन 2 फेजमध्ये कंप्लीट होईल, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर मिओसिस 1 हे कॅरिओकायनेसिस 1 म्हणजे प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टिलोफेज 1 या फेजमध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल. त्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होण्याकरता सायटोकायनेसिस फर्स्ट हे फॉलो केलं जाईल आणि त्यानंतर 2 डॉटर सेल्स ह्या तयार होतात, हॅप्लॉइड डॉटर सेल्स मिळतात आणि ह्या ज्या दोन्ही सेल आहेत या बऱ्याच वेळा इंटरकायनेसिस ही एक शॉर्ट फेज आहे तिला फॉलो करतील, अदरवाईज मिओसिस सेकंड डिव्हिजन फॉलो करतील. 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म्ड ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन डिव्हाइड्स फर्दर इंटू 4 हॅप्लॉइड सेल्स. ज्या 2 डॉटर सेल तयार झालेल्या आहेत मिओसिस 1च्या एंड नंतर, त्या दोन्हीही सेल्स या मिओसिस सेकंड डिव्हिजन फॉलो करतात आणि त्या 2 पासून आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल्स ह्या मिळतात. इन कॉन्ट्रास्ट टू मिओसिस 1, मिओसिस सेकंड रिझेंबल्स अ नॉर्मल मायटोसिस. जर आपण तुलना केली मिओसिस 1 आणि मिओसिस सेकंडची, तर मिओसिस सेकंड इज सिमिलर टू मायटोसिस. मिओसिस 1 हे वेगळं आहे, त्यामध्ये आपल्याला सिनॅप्सिस, क्रॉसिंग ओव्हर या फेजेस पाहायला मिळतात. तर मिओसिस सेकंड हे मायटोसिस डिव्हिजनसारखं होत असते. यामध्ये रिकॉम्बिनेशन होत नाही किंवा होमोलोगस क्रोमोझोमची पेअरिंगसुद्धा होत नाही. The daughter cells formed in second meiotic division have same chromosome number with their parents, and so this division is called as homophylic division. Homophytic division, sorry. बघा, पहिलं जे मिओसिस 1 झालं त्याच्या एंडला आपल्याला 2 डॉटर सेल मिळाल्या ज्या हॅप्लॉइड होत्या, परंतु त्यांचं क्रोमोझोम किंवा जेनेटिक मटेरियल जे आहे हे पॅरेंट एक्झॅक्टली सिमिलर टू पॅरेंट नव्हतं. यामध्ये आपल्याला रिकॉम्बिनेशन पाहायला मिळते, थोडेसे बदल पाहायला मिळतात. परंतु मिओसिस 1 नंतर मिओसिस 2 डिव्हिजनच्या एंडला तयार होणाऱ्या ज्या सेल्स आहेत या मात्र त्यांच्या एक्झॅक्टली मदरसारख्याच असतात, त्यामुळे त्यांना होमोफाईक डिव्हिजन असं म्हणायचं. होमो इज द सिमिलर. इट कन्सिस्ट ऑफ प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड अँड सायटोकायनेसिस सेकंड. आता मिओसिस सेकंड आहे म्हणजे सगळ्या ज्या स्टेप्स आहेत डिव्हिजनच्या त्या सगळ्या सेकंड आहेत. तर पहिली फेज आपण बघू, प्रोफेज सेकंड. आता जशी मायटोसिसची होती म्हणजे काय, क्रोमोझोम मटेरियल जे आहे क्रोमॅटिन स्वरूपातलं त्याचं कंडेन्सेशन होईल, मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे सगळं डिसॅपियर होत जाईल आणि कंडेन्सेशन ॲट द एंड ऑफ प्रोफेज हे कंप्लीट केलं जाईल. सिमिलर इथं तेच आहे. क्रोमोझोम्स आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं आहे आणि स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 क्रोमॅटिड्स या पाहायला मिळतात. ईच सेंट्रिओल डिवाइड्स इंटू 2 विच मूव्स टू द अपोजिट पोल. जर ॲनिमल सेल असतील तर सेंट्रिओल हा सुद्धा डिव्हाइड होतो आणि 2 अपोजिट पोलकडे तो ट्रान्सफर होतो. स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड बिटवीन द सेंट्रिओल. जसं मायटॉटिक स्पिंडल तयार होते तसं या ठिकाणी स्पिंडल फॉर्मेशन होते. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस डिसॅपियर. हे दोन्ही घटक काय होतात, डिसॅपियर होतात. देन इज मेटाफेज सेकंड. क्रोमोझोम्स आर अरेंज्ड ॲट द इक्वेटोर. आता मेटाफेज म्हणलं की क्रोमोझोम्स हे इक्वेटोरवर अरेंज केले जातात. द मायक्रोट्युब्युल्स फ्रॉम अपोजिट पोल ऑफ ईच स्पिंडल गेट अटॅच्ड टू द कायनेटोकोर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, सेंट्रिओलपासून निघणारे जे स्पिंडल फायबर्स आहेत, मायक्रोट्युब्युल्स आहेत, हे त्या एंडकडून त्या एका पोलकडून मध्ये असणाऱ्या ज्या क्रोमॅटिड्सचा जो क्रोमोझोम आहे त्याच्या कायनेटोकोरला अटॅच होतात. कायनेटोकोर म्हणजे 2 सिस्टर क्रोमॅटिडला जोडणारा भाग सेंट्रोमेअर आणि सेंट्रोमेअरवर एक डिस्कच्या आकाराचं स्ट्रक्चर आठवत असेल तर दॅट इज कायनेटोकोर. मग ॲनाफेज सेकंडमध्ये काय होतं, इट बिगिन्स विथ स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमेअर ऑफ इच क्रोमोझोम. आता मायटोसिससारखं ॲनाफेजमध्ये जो सेंट्रोमेअर आहे त्या सेंट्रोमेअरचं डिव्हिजन होतं आहे, स्प्लिटिंग होतं आहे
आणि अँड सेपरेटेड क्रोमॅटिड्स मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल. सेंट्रोमेअर सेपरेट झाला की क्रोमॅटिड्ससुद्धा एकमेकांपासून सेपरेट होतात आणि दे आर मूव्हिंग टू द अपोजिट पोल. मिओसिस फर्स्टमध्ये जे ॲनाफेज फर्स्ट होतं त्यामध्ये या पद्धतीनं झालं का? नाही. सेंट्रोमेअर डिव्हाइड न होता होमोलोगस क्रोमोझोम्स एकमेकांपासून सेपरेट होतात. इथं मात्र सेंट्रोमेअर हा सेपरेट होतो, त्यामुळं क्रोमॅटिड्स हे एकमेकांपासून सेपरेट होतात. देन फोर्थ फेज इज टेलोफेज सेकंड. डॉटर क्रोमोझोम वन्स दे गेट एनक्लोज्ड बाय न्यूक्लिअर एन्व्हलप. टेलोफेज म्हणजे आता प्रोफेजच्या विरुद्ध आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात. न्यूक्लिअर एन्व्हलप जे प्रोफेज 1मध्ये डिसॲपियर झालं होतं ते आता रिॲपियर होतं आहे. न्यूक्लिओलससुद्धा रिॲपियर होतो आणि ॲट द एंड 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म्ड. एका सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लिआय तयार होतात. म्हणजे आपल्याकडे सेल 2 आहेत, म्हणजे डॉटर न्यूक्लिआय किती झाल्या? टोटल 4 डॉटर न्यूक्लिआय हे तयार होतात. आता सायटोकायनेसिस सेकंड. सायटोकायनेसिस ऑकर आफ्टर न्यूक्लिअर डिव्हिजन. सायटोकायनेसिस सेकंड हे कॅरिओकायनेसिस सेकंड नंतर होत असते. 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम ईच हॅप्लॉइड सेल. जी एक हॅप्लॉइड सेल होती तिच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात. दस इन ऑल 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. आणि अशा पद्धतीने 2 सेलपासून आपल्याला 4 डॉटर सेल पाहायला मिळतात. दस फ्रॉम 1 पॅरेंट सेल वी हॅव 4 हॅप्लॉइड गॅमेट्स दे आर फॉर्म. आता गॅमेट्स का म्हणले? कारण मिओसिस डिव्हिजन हे गॅमेटोजेनेसिसच्या वेळेस होणारं गॅमेट्स किंवा स्पोर्स तयार होण्याकरता होणारं डिव्हिजन आहे. त्यामुळं सायटोकायनेसिस सेकंड कंप्लीट झाला म्हणजे मिओसिस सेकंड कंप्लीट झालं. म्हणजेच आता तयार होणारे जे काही 4 हॅप्लॉइड आहेत त्या सेल म्हणजे गॅमेट्स आहेत. फिगरमध्ये बघा इथं प्रोफेज सेकंड जी आहे यामध्ये 2 सेल ह्या एंट्री करायला आहेत, बरोबर आहे. पहिली वरची जर सेल पाहिली तर त्यामध्ये रेड कलरचे जे क्रोमोझोम आहे त्यावर एका बाजूला आपल्याला स्लाईट पिंक कलरचं स्ट्रक्चर आहे आणि खालच्या बाजूला जी आहे जी लाईट पिंक आहे तिच्यावर एक डार्क रेड कलरचा स्पॉट आहे, म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झालेल्या सेल आहेत. जेनेटिक मॅटर त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे? एक्सचेंज झालेलं आहे. त्यानंतर मेटाफेज सेकंडमध्ये हे क्रोमोझोम इक्वेटोरियलला अरेंज केलेले आहेत. स्पिंडल फायबर हे रिस्पेक्टिव्ह पोलपासून त्या सेंट्रोमेअरच्या कायनेटोकोरला अटॅच आहे. नंतर ॲनाफेज सेकंडमध्ये काय होईल बघा, सेंट्रोमेअर हा स्प्लिट होतो, त्याच्यामुळे होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होत नाही. तर सेंट्रोमेअर स्प्लिट झाल्यामुळं त्यांच्या क्रोमॅटिड्स जे आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स ह्या सेपरेट होतात आणि ॲट द एंड एका सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लिआय तयार होतात आणि सायटोकायनेसिस कंप्लीट झाल्यावर त्यांचं रूपांतर 2 डॉटर सेलमध्ये होते आणि अशा पद्धतीने एका पॅरेंट सेलपासून आपल्याला 4 हॅप्लॉइड गॅमेट्स पाहायला मिळतात. बघा, जेव्हा मिओसिस फर्स्टमध्ये सेल येते तेव्हा ती डिप्लॉइड असते. मिओसिस फर्स्ट जेव्हा कंप्लीट होते तेव्हा तिच्यापासून तयार होणाऱ्या ह्या ज्या 2 डॉटर सेल दाखवल्यात ह्या हॅप्लॉइड असतात आणि मिओसिस सेकंड कंप्लीट झाल्यावर ज्या काही सेल तयार होतात ह्यासुद्धा हॅप्लॉइड असतात. म्हणजे मिओसिस फर्स्ट हे रिडक्शनल डिव्हिजन झालं, परंतु मिओसिस सेकंड हे इक्वेशनल डिव्हिजन आहे. करेक्ट. देन व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस? मिओटिक डिव्हिजन प्रोड्युसेस गॅमेट्स ऑर स्पोर्स. आता हे मुख्यतः डिव्हिजन गॅमेट्स किंवा स्पोर्स तयार होत असताना चालणारं डिव्हिजन आहे. इन मिओसिस डिव्हिजन क्रोमोझोमल नंबर इज रेड्युस्ड इन द गॅमेट्स. गॅमेट्समध्ये क्रोमोझोम नंबर हा कसा येतो? हाफ येतो. अँड बाय फर्टिलायझेशन द क्रोमोझोम नंबर ऑफ द स्पेसीज इज रिस्टोर्ड. आणि जेव्हा अशा 2 हॅप्लॉइड गॅमेट्सचं फ्युजन होतं आहे, फर्टिलायझेशन होतं आहे, तेव्हा त्यांच्यापासून एक जो डिप्लॉइड झायगोट तयार होतो, बरोबर आहे. त्यामध्ये मात्र क्रोमोझोमचे किती सेट आहेत? 2 सेट असतात. अँड दॅट मेंटेन द क्रोमोझोम नंबर ऑफ द स्पेसीज. It increases genetic variability in the population of organisms from one generation to the next. बघा, मायटॉसिस डिव्हिजनमध्ये इव्होल्युशनचा किंवा व्हेरिएशनचा काहीही चान्स नाही.
परंतु मिओसिस फर्स्ट डिव्हिजन जे आहे, ज्या ठिकाणी व्हेरिएशन्स किंवा व्हेरिएबिलिटी पाहायला मिळतात. देन व्हेरिएशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. आवश्यक आहे. इव्होल्युशन उत्क्रांती जर व्हायची असेल तर प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला काही ना काहीतरी व्हेरिएशन्स, युजफुल व्हेरिएशन्स हे पाहायला मिळायला पाहिजेत. दिस इज ऑल अबाउट सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. सो इन दिस वे this is cell division, meiosis and mitosis. Okay, then solve these questions and thank you.